या ताई, बसा. काय नाव तुमचं? वैशाली. पूर्ण नाव सांगाल? वैशाली सुरेश साबणे. वय किती असेल साधारण? 35 वर्ष असेल बहुतेक. 35च आहे मॅडम. कुठे राहता? सिडको. सिडकोमध्ये गल्ली सिडको 7-8. N6 सिडको. N6 सिडको. बर. काही काम करता? नाही मॅडम, घरीच असते. मालक काही काम करतात? कंपनीत जातात ना. कंपनीत जातात. किती शिक्षण झालंय? 10वी शिकले मॅडम. परीक्षा नाही दिली पण शिकले 10वी पर्यंत. आणि मालक? त्यांची 12वी झाली. 12वी झाली. बर. काय त्रास होतोय ताई तुम्हाला? त्रास नाही मॅडम, 4था महिना आहे ना. अच्छा, दिवस गेलेत का? हो 4था महिना आहे का? हो, आताच लागला 15 तारखेपासून. बर. काही त्रास आहे? आता नाही काही त्रास मॅडम. आधी होत होते उलटी मळमळ, आता काही नाही होत. आता काही होत नाही. नाही, आता काही नाही. पण मग आज दवाखान्यामध्ये कशासाठी आलात? नाव नोंदवायला आले ना मॅडम. अच्छा, नाव नोंदवायला आलात. त्रास काही नाहीये? नाही, त्रास काही नाही. बर. आधी उलटी मळमळ झाली, त्याची ट्रीटमेंट घेतली? नाही घेतली, पण एवढा नव्हता मॅडम, थोडासाच होता. कमी होऊन गेलं? हो. बर. जेवण चांगलं जातं? हा, आता जातं मॅडम. दम लागणं, धडधड, ब्लिडिंग, अंगावर जाणं लाल? नाही, काही नाही मॅडम. काही त्रास नाहीये? त्रास काही नाही भूक मॅडम. चांगली लागते? हो. लघवी आणि संडासचा काही त्रास आहे? नाही. चांगली होते व्यवस्थित? हा. त्रास नाही काही? नाही, संडास कडक होते कधी कधी, हां. पण होते. काही त्रास नाहीये? नाही. बर, ठीक आहे. ताई, पाळी साधारण कोणत्या वर्षी आली असेल, लक्षात आहे तुमच्या वयाच्या? 12-13 इतर मुलींसारखीच आली का? हो हो, 7वीला होते मॅडम मी तेव्हा. हा, म्हणजे 12-13व्या वर्षी आली. हो. कशी येते पाळी? म्हणजे आता या दिवस राहायच्या आधी महिन्याच्या महिन्याला येत होती? हा, महिन्याच्या महिन्याला येते मॅडम. कधी मध्ये होते 8-10 दिवस वर खाली. पण सहसा महिन्याच्या महिन्याला हो, येते? येते महिन्याच्या महिन्याला येते. किती दिवस अंगावर जातं? 4 दिवस. काही त्रास होतो पाळीमध्ये? खूप जास्त अंगावर जाणं, पोटात दुखणं? नाही मॅडम, काही त्रास होत नाही. बरं. पाळीची साधारण तारीख सांगता येईल का तुम्हाला? आता शेवटची पाळी कधी आली ते? 23 तारीख होती बघा मॅडम. बर. संक्रांतीच्या नंतर? हा, संक्रांतीच्या नंतर. बरोबर. म्हणजे जानेवारीची 23 तारीख? हा, बरोबर. पहिला दिवस होता ना? हा, त्या दिवशी? तेव्हा चाली होती. बरोबर. बर, ठीक आहे. ताई, लग्नाला साधारण किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली असतील मॅडम. बर. नात्यामधलं लग्न आहे का? हा, आत्याच्याच कडे दिलंय ना मला. म्हणजे तुम्ही आत्या घरी आहेत? हा. सून. बर. आता हे कितव्यांदा दिवस आहेत? हे 5व्यांदा आहेत मॅडम. 5व्यांदा दिवस आहेत. बर. बरं, तर आपण असं करूया, पहिल्यापासून आधीच्या 4 वेळेला जे दिवस राहिले ना, त्यांचं काय काय झालं ते सांगा. हा, पहिल्यांदा दिवस राहिले, लग्नानंतर किती वर्षांनी राहिले? 2 वर्षांनी राहिले होते मॅडम. 2 वर्षांनी राहिले होते. पण ते लगेच पडून गेलं होतं मॅडम. किती महिन्याचं पडलं? ते 2 महिन्याचंच पडलं असेल, मला कळलंच नाही मॅडम, तेव्हा लहान होते ना मी. बर. म्हणजे दिवस होते की नाही हे पाहिलं नाही? नाही मॅडम, काही कळलंच नाही. बर. अंगावर खूप गेलतं, खूप गेलं क्युरेटिंग होतं. केलं? नाही मॅडम, दवाखान्यात नव्हतं गेलो. गेलो नव्हतं. बर. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दिवस राहिले ते किती दिवसांनी राहिले? मग त्यावर राहिलं होते 1-1.5 वर्षानंतर. मुलगी आहे ना, ती आता चांगली आहे. बर. पूर्ण दिवसाची झाली? हा, चांगली झाली मॅडम. नॉर्मल झाली? हा, सरकारी दवाखान्यात झाली होती ना नॉर्मल. नॉर्मल झाली. हा. किती वर्षाची आता? ती आता लावा तुम्हीच हिशोब मॅडम. 7-8? हा, 4थीला आहे आता ती. बर. तिला सगळे
डोस वगैरे दिलेत? हा एकदम छान आहे मॅडम. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा दिवस राहिले तेव्हा काय झालं? ते 4 महिन्याचं होऊन खराब झालं म्हणून काढून टाकलं होतं मॅडम. बर, म्हणजे बाळाची वाढ थांबली होती म्हणून काढलं? नाही, त्याच्यात दोष होते मॅडम. दोष होते त्याच्यात. बर, मग ते तुम्ही काढलं हा. दवाखान्यामध्ये? हो. किती दिवस झाले त्याला? ते पोरीच्या पाठीवर 2-3 वर्षांनी राहिलं होतं मॅडम. बर, आणि चौथ्यांदा दिवस राहिले ते असं 7-8 महिन्याचं होऊन लवकर डिलिव्हरी झाली होती ना मॅडम. ते कसं प्रवास करणं लागलं होतं ना, आमच्या घरी जरा अडचण आली होती तर ते लवकर डिलिव्हरी झाली होती ना, तर ते कितव्या 7व्या महिन्यात? हा. ते 1 तासभरच जगलं रडलं मॅडम. होतं? हा, रडलं होतं मॅडम. 1 तासभरच होतं. बर, पोरगं होतं. आता ताई, हे जे 4 वेळेला दिवस राहिले ना, त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही काही वापरलं का दिवस राहू नये म्हणून? निरोध, कॉपर नाही डी, बाई. गोळ्या? नाही ग, हे वापरायचे म्हणणार ना आमचे मालक. कधीतरी, नेहमीसाठी काही वापरलं नाही? नाही. बर, आता तुम्ही म्हणलात आता 4 महिने झालेत ना? हो, मग 4था आता- महिना लागला आता मॅडम. आता याच्या आधी दवाखान्यात गेल्या होत्या? नाही, ते एकदा गेलो होतो फक्त. पण ते सरकारी दवाखान्यामध्ये नोंदणी करतात ना, तिथे गेलो होतो मॅडम. कार्ड काढलं तिथलं. हो ना, पण काय केलं? लघवीची तपासणी केली का? हा, तुम्हाला कसं कळलं दिवस? लघवी रक्त तपासलं होतं ना तिथं. नाही, दिवस राहिले हे कसं कळलं? हा, त्यांनी ते लघवीची टेस्ट केली होती ना मॅडम. केली होती. बर, कार्ड आहे माझ्याकडे, दाखवू का कार्ड मॅडम? आहे? हो, दाखवा ना. कार्ड बघते मी. आधी हे सगळं लिहून घेते. हा, मग आणि पिशवी कार्ड- ते घेऊन येऊ हो. का? आधी हे सगळं लिहून घेऊ, मग सांगा. हा? हा. मग तेव्हा काही गोळ्या औषध दिले होते त्यांनी? रोजची खायची गोळी 1 गोळी दिली होती मॅडम ती. घेतली तुम्ही? हा, रोज 1 गोळी. बर, ते म्हणले ते पहिले तुमचं बाळ खराब झालेलं आहे, तर त्याच्यासाठी ही गोळी घ्या, चांगली गोळी राहते. घेतली. हा. बर, अजून काही त्रास झाला उलटी मळमळ शिवाय? नाही, काही नाही मॅडम. सलाईन वगैरे काही लावावं नाही लागलं? नाही नाही मॅडम, Admit काही करून? नाही. नाही नाही. बाकी काही नाही. उलटी मळमळच्या गोळ्या दिल्या होत्या? काय की बाबा, त्याच्यात त्यांनी 2 म्हणजे प्रकारच्या दोन 2 प्रकारच्या गोळ्या दिल्या. ते 10 दिवसासाठीच्या ते संपलं तेव्हाच. मग नवीन नाही आणल्या. बर, रक्ताच्या तपासण्या केल्यात म्हणलात ना? हा, रक्त तपासलं होतं मॅडम असं इथून. बर, आता एवढं सांगून झालं की नंतर ते कागद दाखवा. हा. हं? बर, ताई, याच्या आधी काही मोठा आजार ऍडमिट व्हावं लागलं, शरीक व्हावं लागलं दवाखान्यात, ऑपरेशन झालं, काही नाही सलाईन? बाबा, नाही मॅडम. कोणतंच नाही? काही नाही कुठल्या प्रकारचं ऑपरेशन नाही झालं? काही नाही झालं? नाही नाही. बर, कावीळ? नाही मॅडम, एकदम लहान असताना कधीतरी आई म्हणायची. पण असं काही एवढ्यात नाही? नाही. बर, साखरेची बिमारी नाही मॅडम. तपासली आहे का नाही. नाही तपासले? तर ते माहिती नाही मॅडम, तेव्हा मागच्या वेळेला तपासले असले तर काही सांगितलं नाही डॉक्टरनी तसं. बर, ब्लड प्रेशर, पट्टा? नाही मॅडम. बर, टीबीची वगैरे बिमारी काही? नाही रे बाबा, काही कोणाला नाही. बर, तर कोणत्याही प्रकारचा मोठा आजार नाही झालेला? नाही. बर, हे आपलं एवढं डिलिव्हरीचंच हे. हा. बर, तुमच्या घरामध्ये कोणाला साखरेची बिमारी? आईला, आहे वडिलांना? ना मॅडम, आईला आहे ना. आईला आहे. शुगरची बिमारी आहे शुगरची ना आईला. बिमारी आहे. बर. गोळी खाते ती रोजची. बर, वडिलांना काही? वडिलांना काय नाही मॅडम, वडील तर वारले माझे. बर, कशामुळे? कॅन्सर झाला होता मॅडम त्यांना. बर, अजून काही तुम्हाला घरामध्ये कोणाला आजार नाहीत? टीबीचा नाही? अजून कुठला नाही मॅडम, काही नाही. बर, तुमचं नात्यामध्ये लग्न आहे म्हणून विचारते. तुमच्या घरामध्ये कोणाला असं थोडंसं कमी बुद्धीचं बाळ किंवा असं काही आहे का काही कोणाला? किंवा काही व्यंग असलेलं बाळ जन्मलेलं असं काही आहे? नाही मॅडम, ते आता माझंच ते खराब झालं होतं म्हणून हो, तुमचं सांगितलं झालं, तेवढं. पण अजून कोणाचं काही नाही माहिती? नाही मॅडम. दोन्ही घरांमध्ये. बर, आता तुम्हाला भूक वगैरे चांगली लागते म्हणताय ना तुम्ही? हा, जेवते मॅडम. जेवताय चांगलं? हा. लघवी संडासला काही त्रास नाही? हा, नाही, संडास कडक संडास होती कडक होती मधनं. झोप चांगली लागते? हा, झोपते मॅडम व्यवस्थित. बर, काही मिश्री बिश्री, तंबाखू? नाही रे बाबा, नाही ना? बर, अजून काही सवयी नाहीत ना की ज्याचा काही बाळावर परिणाम होईल असं काही नाही? नाही मॅडम, कधी मध्ये सुपारी खाते. सुपारी खाते? बर, ठीक आहे, छान. ताई, आता तुम्ही तुमचे सगळे कागद आणता का? तुमच्या काय काय तपासणी झाले असतील ते मी बघून घेते. हा. आणि मग तुम्ही लघवीला जाऊन या, मी तुम्हाला तपासायला घेते. हा, चालेल चालेल.
Hello, today we are going to learn how to take the history. It is a science as well as art to be learned. And history taking is a very important component in evaluating the patient. Okay? So, you have just seen the role play where the doctor has taken the history and patient has answered the questions. Now, we are going to see the importance of each component. You have seen that the first and foremost, the doctor has greeted the patient. Why? It's to make the patient comfortable and to show respect towards the patient. Second, you must have noticed that the doctor has addressed the patient differently in two role plays. It depends on age of the patient as compared to you. The most important thing is to pay the respect. Okay? So, after the patient is made comfortable in the chair, we will be taking the history. This is of course about the cold patients, the patients not in acute pain. Okay? So, the first and foremost thing is we have asked name of the patient and we insisted that it should be a full name. Why? The purpose to ask name is to establish the rapport communication. But why full name? Because the full name will give you the identity. And this identity is important from medical point of view, it is important from documentation point of view, it is important for the follow-up of the patient, and it is important medical legally as well. So, we must have full name of the patient. Mostly in obstetrics, we want to have the full name from maternal side and as well as after the marriage. Because the person may be working, she may have some different name on the papers, and then the problem will come when we are going to give the birth certificate. So, name carries the importance. Okay? Then, after the name, what we are going to ask is the address. Why we are asking address? There is different purpose. One is we should have a residential proof. It is of medical legal importance. Then we can assess the cultural background from where she is coming. So, we must know the address. Secondly, there are certain endemic diseases which may be common to that particular geographical area. If the patient is coming from that area, then we will know that she may be vulnerable for that particular disease. We also should know that according to the residential area, what are the facilities available, the medical facilities, the road, the transportation. So, all these things they will be noted when we know the residence properly. One more thing about the residence is, if the patient loses for the follow-up, then in government setup, there is a provision for home visits, particularly in pregnant ladies. Okay? So, along with phone number or some other contact number, if we can get address in detail, is very well and good. Okay? Then we have asked, what is your age? What is the importance of age? First and foremost, in obstetrics, extremes of the ages, less than 19 years and more than 35 years, they will increase the complications. So, we should know whether she falls between these age groups. Secondly, there is an age limitation for marriage and everything. So, it is of medical legal importance as well. What is her age of marriage? It gives us idea about her fertility. She may be pregnant for the first time, but if she is married 6 years back, if she is married 1 year back, then the risk differs. One who is married 6 years back may be having infertility or some other problem. One who is married 1 year back may not be having some problem. So, age carries an importance. So many times, patient is not able to tell the proper age. How to have the idea about her age, we are going to see later on. Sometimes we may have to ask for a age proof. More so when we feel that she is less than 18 years, she is about 16 years, she is school going, then it is of medical legal importance that
we must know her age properly. Then we have asked about the occupation. The occupation not only of her occupation but her husband's occupation. Why? Because from that we come to know what can be the economical condition of the family. Then depending upon that economical condition, the availability of the nutrition, the availability of the healthcare facility, it will be changing. Occupation also carries a major role for her also. The physical and mental stress which is there in the occupation we can know. There are certain occupations which may have hazard on the baby. If she is radiologist, if she is working as a radiology technician, if she is working in operation theatre, if she is working in some chemical factory. So there are so many occupations which will provide hazard to the baby. So we must know what is her occupation. Okay. So occupation of husband as well as occupation of the patient or the lady also. We may ask her to take the rest, but to take the rest we must know what kind of work she is doing at present. So many patients, they will just say that they are housewives, but being a housewife, what kind of work she is doing on her own and what kind of help she is getting, that is also very important. A lady may be doing every household work on her own, or she may be having maid servant at home, she is just getting the work done. So the change of physical stress and mental stress is there, and we must go in detail so that it will change our care plan, what advice we are going to give her. Okay. So education of both husband and wife is more important. Okay. Why education is important? Because it gives idea whether she is able to read and write. So many times we give instructions in writing. Is she able to understand that? When to come back for the follow-up? Because we may call her after 1 month, it is written on the paper, but if she is not able to read, she may forget. So we must know what is her education level. To take an informed consent of anything, we are going to come to that later on, but we want to have a permission from the patient, then we must ensure that whatever we are telling her, whether she is able to understand or not, and that depends on the education level. So education of both husband and wife for the compliance of the treatment, for the follow-up and for everything is very important. So we must know about education of the patient. Okay. Then we have asked about chief complaints. Okay. So many times she may not have any complaint except history of amenorrhea in pregnancy, because it is a natural condition. But if she is having any complaint, then we must ask what is the nature of complaint, what is the duration of complaint. Then we should arrange it in a chronological order. We must ask that what are the aggravating factors, what are the relieving factors, whether that complaint is associated with some other symptom, whether that complaint is relieved after any treatment, has she taken any treatment. So all these things, they will come in chief complaint and history of present illness. Okay. So this history of present illness is nothing but elaboration of chief complaints, where we ask if it is a pain, nature of pain, site of pain, radiation, aggravating factor, relieving factor and associated factor. So all these things when we take in a history, it is called as a history of present illness, the illness with which she is coming to you, and it is to be arranged in a chronological order. Now after this, the history taking in obstetrics differs slightly from other subjects, that is medicine or surgery, where you will be seeing the history taking. Here we take a menstrual history, which is very important from obstetric point of view. The details about menstrual cycle, when she had menarche, the cycles, whether they were regular. Why we should ask about the menarche? That is starting of the first period. I talked about the age. Okay. So many times she may not remember her age. Then how do we know? Then at what age the menarche has started? She may not even remember that age. We may ask her whether it was equivalent to other girls, whether it was earlier, whether it was late. So the average age is 12 to 13 years. Then we can ask, after menarche, how many years afterwards you got married?
how many years now for the marriage? How old is the first baby? So this is how we can cross check or we can know age of the patient. So age of Meenakshi is very important. Then about last menstrual period. Before knowing last menstrual period, we should know regularity of previous menstrual cycles. Now she is amenorrheic, so word used is previous. Okay, if they are regular, whether they were with treatment, without treatment. Okay, then last menstrual period. It is the first day of a last period which she has got. Why? Because from that we can calculate the menstrual age or the gestational age of the baby. Okay, now the experience says that majority of the patients, they may not remember their last menstrual period if they come late in the pregnancy. So it is easy if it is early pregnancy that she can recall what was the LMP. But if she doesn't know, then what are the various ways? Here I will advise you that now if you are at home, have one homework, that study all Maharashtrian festivals of all religions which are celebrated in Maharashtra. Why? Because we are studying in Maharashtra, and then correlate them with English months and see previous years and this years, so that you must have noticed in role play that she said 23rd, she said 4 months back. If this is April, this must be January, and in January there is one festival which is Sankranti. So just to cross check it, I asked her whether it was 8 days after Sankranti, and she said yes. That means it was in January. So there are different ways how do we calculate the last menstrual period. It may not be exact date, at least a week, so that it will help you to calculate the expected date of delivery. In theory, you will be learning how to calculate, that is adding 9 months and 7 days. Okay? But what is the prerequisite? The cycle should be regular, 28 to 30 days. Then only we can calculate the expected date. Okay? The obstetric history, which is very important from obstetric point of view. You know what is the meaning of obstetrics? It deals with the pregnancies, normal and abnormal. When it is an obstetric history, it deals with the previous pregnancies. Okay? So this obstetric history starts with the years since marriage. Now, why it is important? I can just tell you that if we don't mention whether she is married or not, because being unmarried, she can also conceive. She has right to give birth to the baby. But we must mention whether she is married or unmarried, because it is of medical legal importance. So we have to mention she is married. If she is married, since how many years? If she is unmarried, we can underline that she is unmarried. It is not a crime, but we must know that she is unmarried. Okay? If she is married, whether the marriage is in relations, which is called as consanguineous marriage. Okay? So this consanguineous marriage, why? Because there are more chances of chromosomal abnormalities. So we must know the degree also, the first degree relative, second degree relative, or a distant relative. That we must mention. The third thing we are going to mention is called as a obstetric formula. What do you mean by obstetric formula? That gravidity is number of times she is pregnant. Parity, number of times she has given birth to the baby after 7th month of the pregnancy. Then we have to mention whether how many were live births, how many were dead. The third thing is abortions, because it is not necessary that every pregnancy will culminate into a live pregnancy. So this is called as a obstetric formula. So number of gravidity will be always more than all other things. So we have to mention the obstetric formula, and while asking question to the patient, we are not going to ask how many children you have, kitne bacche hai. If you ask like this, they can tell you only live male children. The proper question to be asked is how many times you were pregnant before, so that you have the exact number. And then one by one go on asking what happened to that pregnancy, whether it went to term or whether it was aborted. If aborted, spontaneous, or it was a medical termination. If she has not gone to term, at what gestation she delivered. If she has gone to term,
whether it was a spontaneous delivery, vaginal delivery or cesarean section. Then comes how is the baby, what is sex of the baby, whether baby is alive or not. So it starts from the gestation, the type of delivery and then the baby. Okay. So this is a one by one all pregnancies we will cover, and then we will come to the obstetric history of present pregnancy. That is, she may have come to you in a second role play. We have seen that she has come at 7th month. So she must be showing somewhere else before 7th month, and that history is very important. That has she shown anywhere? Has she taken treatment? Whether it is documented, how the pregnancy was diagnosed, whether she has gone to antenatal care visits, how many times she has gone, what investigations are done, all these things are to be noted. This is the obstetric history of present pregnancy. Is she immunized? Is she taking iron and calcium? All these things, they will come over here. One more point in obstetric history is a contraceptive history. Between the pregnancies, is she using any contraception? So that we can advise a proper contraception after this pregnancy. So this is about the obstetric history. Then personal and family history. Family history about hypertension, diabetes, tuberculosis, blood dyscrasias, hereditary diseases, all these things. In personal history, bowel bladder habits, appetite, sleep, any addiction if she is there, if she is on some drugs. Then the past history, is there any major illness in the past for which she has undergone any operation, or she had an admission or a major treatment. So after this we have to start the general examination, but before we start the general examination, whatever information we have collected, we have to form a provisional diagnosis. Why provisional? Because we have gathered certain information, but we are not sure. We have not yet checked the patient. For example, she is saying 7 months amenorrhea. Is she pregnant? That we will come to know after examination. That is why this is called as a provisional diagnosis. So after history taking is over, we form a provisional diagnosis. आओ बेटा, बैठो। नमस्ते मैडम। बैठो बैठो। क्या नाम है बेटा तुम्हारा? रेणु। पूरा नाम बताओ ना। रेणु शर्मा। बीच का आदमी का नाम? शादी हो गई ना? हाँ। रेणु रमेश शर्मा। क्या उम्र होगी? 19 है मैडम। 19 पूरी हो गई? हाँ, चल रही है। आधार कार्ड लाया है ना? नहीं, अभी तो नहीं लाए मैडम। अच्छा, ठीक है, मुझे कभी दिखाना। हाँ हाँ। कहाँ पे रहते हैं? कहाँ के हैं? हम यूपी के हैं मैडम। अच्छा, मगर यहाँ अभी कहाँ रहते? और मम्मी के पास आए मैडम अभी। हाँ, मम्मी के पास अभी कब आई? अभी आई 8 दिन पहले। इसके पहले कहाँ रहती थी? हम यूपी में रहते मैडम, ससुराल उधर का है हमारा। मम्मी कहाँ रहती यहाँ? और रेलवे स्टेशन के बाजू में। अच्छा, कुछ पढ़ाई हो गई है? पढ़े छोड़ दी मैडम पढ़ाई। कितने तक हुई? 10वीं मैट्रिक? नहीं मैडम, 7वीं तक गए थे स्कूल में। आदमी पढ़ा लिखा है? नहीं मैडम, वो भी 10वीं छोड़ दिए। तुम कुछ काम करती हो उधर ससुराल में? नहीं मैडम, घर में ही है, हमारे घर पे बहुत बड़े है ना घर में। आदमी कुछ काम करता है? हाँ, दुकान है मैडम उनकी। अच्छा, क्या तकलीफ हो गई? क्या कुछ तकलीफ है? नहीं मैडम, अभी इधर ही डिलीवरी कराने का। अच्छा, कितने महीने हो गए? 7वां महीना चालू है मैडम अभी। अच्छा, कुछ तकलीफ हो रही है? नहीं, अभी तो नहीं मैडम, पहले पेट में दर्द होता था। कब? ओ 1-2 महीने पहले, तब से गोली चालू है मैडम। अभी कुछ तकलीफ नहीं है? नहीं, अभी नहीं, अभी कम है, कभी कभी दुखता। अच्छा, गोली नहीं लिए तो दुखता मैडम। कुछ खून वून गया था दर्द के साथ? नहीं।
अभी खाना वाना अच्छे से जाता है, उल्टी मतली कुछ नहीं, संडास की तकलीफ नहीं? नहीं, कुछ नहीं तकलीफ अभी मैडम, वो बस पेट ही दर्द करता है बीच बीच में। अच्छा, पेट दर्द करता है तो क्या कुछ काम वाम करने के बाद होता है? घर में काम तो करना पड़ता है ना मैडम। हाँ, तो काम करने के बाद दर्द हाँ। बढ़ता है क्या? हाँ, तभी तो इधर लेके आई मम्मी हमारी। आराम करने से कम हो जाता है? हाँ, कम हो जाता। संडास कड़क पतली? नहीं, कुछ नहीं, अच्छी होती। ठीक है। माहवारी कितने साल हो गए शुरू हो गए बेटा? अभी 19 साल की हो ना? हाँ, कितने साल हो गए होंगे माहवारी शुरू होके? 4-5 साल हो गए मैडम। अच्छा, अभी शादी को 2 साल हो रहे हमारी। शादी को 2 साल हो गए। हाँ। इसके कितने साल पहले शुरू उसके हुई थी? पहले 2 साल शुरू हुई थी। 2 साल शुरू हुई थी। अच्छा, महीने के महीने को आती थी क्या? हाँ, बराबर आती, एकदम टाइम टू टाइम। तारीख याद है? हाँ, याद है ना मैडम। हाँ, अभी 17 मैडम, वो कागज पे लिखे वाली है, वो याद अच्छा। नहीं आ रही है। लिखा है ना मगर? हाँ, वो दिखाना तब बाद बताए में। थे मैडम, अभी ना वो महीना नहीं याद आ रहा है। मतलब माहवारी आने की तारीख लिखी है उसके हाँ, ऊपर? तब आई थी वो, पर बाद में आई ही नहीं। ओके। शादी को 2 साल हो गए बोल रही हो ना? हाँ मैडम। अच्छा, रिश्ते में है क्या शादी? जी नहीं मैडम, रिश्ते में नहीं है। नहीं, वो हमारे गांव के है। अच्छा, अभी ये पहली बार दिन रहे? पहले एक बार रह गया था मैडम। अच्छा, तो क्या हुआ? वो गिर गया मैडम। अपने आप गिर गया? हाँ, वो पता नहीं क्या हो गया, वो गिर गया। क्यूरेटिंग करे थे? हाँ, तब क्यूरेटिंग कराए थे मैडम। कितने महीने का था? वो 2-2.5 महीने का था मैडम। चेक करे थे, दवाखाने में गए थे? हाँ, सोनोग्राफी भी किए थे मैडम। अच्छा, कितने दिन हो गए उसको? 1 साल हो गया उसको। अच्छा, अभी दूसरी बार है? हाँ, अभी दूसरी से है। अपने आप रह गए थे दिन? हाँ हाँ, कब गई थी दवाखाने में? वो बराबर जाती थी मैडम वहाँ महीने के महीने। पहली बार माहवारी नहीं आई तो हाँ, गई थी? तभी गए थे ना, वो पहले बार ऐसे हो गया था ना, तो फिर जल्दी गई थी मैं। और तब से दवा गोली सब चालू है मैडम। चालू है? अच्छा, इंजेक्शन लिया? हाँ, 2 इंजेक्शन लिए मैडम, वो धनुर्वात के ना। हाँ। हाँ, टीटी के डोज लिए। अभी गोली खाती हो ताकत की? हाँ, सब दी गोली है? हाँ खाती हूँ मैडम। सफेद वाली, लाल वाली? हाँ, रोज ठीक खाती से सुबह खाती हो? शाम। हाँ, अच्छा। और वो पेट के दर्द की भी चालू है मैडम, एक गोली। अच्छा, कुछ टाका वाका लगवाया क्या? नहीं, वो बोले थे मैडम, पर वो बाद में बोले नहीं है जरूरत करके, आराम करो बोले सिर्फ। ठीक है। अभी इसके पहले कभी कुछ बड़ी बीमारी हुई थी जिसके लिए शरीक किया होगा, ऑपरेशन किया होगा? नहीं मैडम, वो एक बार बस खून की कमी थी तो शरीक किए थे, वो खून बढ़ने के इंजेक्शन लगवाए थे। कब माहवारी शुरू हो गई थी जब? कब, कितने दिन हो गए होंगे? हाँ, शादी के पहले की बात है मैडम वो। अच्छा, उसके बाद कोई बड़ी बीमारी नहीं? हाँ, नहीं, कुछ नहीं। किसी चीज की गोली वोली चालू नहीं है? जी नहीं मैडम। अच्छा, घर में किसी को ब्लड प्रेशर, पट्टे जी नहीं की, मैडम। शुगर की, जी नहीं। टीबी की, जी नहीं। और कुछ किसके ऊपर घर वालों को कुछ गोलियां चालू है, ऐसा कुछ है? जी नहीं मैडम। अच्छा, नींद अच्छी आती है? हाँ। खाना अच्छा है? संडास लघवी कोई तकलीफ नहीं? जी नहीं। अच्छा, कुछ पुड़ी उड़ी नहीं खाती ना, तंबाकू वगैरह? जी नहीं मामा, जी नहीं। ठीक है, ठीक है। तुम्हारे कागज लेके आती हो क्या? हाँ तो वो पूरा हाँ, लिख सब लेती सब हो? जांच खून की किए वाले। की हाँ, है ना? सब 2 बार जांच किए मैडम, सोनोग्राफी सोनोग्राफी भी किए 2 बार, वो मैडम की चिट्ठी भी है, सब है। वो वो पूरे फाइल में कागज है। लेके आ जाओ, तो तुम्हारी माहवारी की तारीख वगैरह, हाँ, हाँ, वो लेके आ हाँ, जाओ, हाँ, मैं लिख लेती हूँ। लेके आती हूँ।